बावनकुळेंनी रोहित पवार यांना थेट आव्हान दिलेलं आहे। आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या असं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेंनी रोहित पवारांना थेट आव्हान देत म्हटलंय। कंपनीच्या दंडमाफीवरून रोहित पवारांनी हा आरोप केलेला होता आणि त्यावरूनच चंद्रशेखर बावनकुळेंचं हे वक्तव्य आव्हान। आणि नेमकं काय ट्विट केलेलं होतं बावनकुळेंनी आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। रोहित पवारजी, फारच मोठा शोध लावला तुम्ही। महसूल मंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला हा आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या अशा आशयाची एक्सपोस्ट ट्विट बावनकुळेंनी केलेलं होतं आणि रोहित पवारांना त्यांनी आव्हान दिलं। एवढाच होता, पानन रस्ता बनवायचा होता आणि त्याच्यावर कारवाई कोणावर केली? जे पानन रस्ता करणारे सामान्य लोक होते, नाहीतर शेतकरी होते, त्यांच्यावर तिथं कारवाई केली। पण दुसऱ्या बाजूला बावनकुळे साहेबांचं डिपार्टमेंट एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला, तो सुद्धा महाराष्ट्रातला नसून तो कुठेतरी साऊथ इंडियाचा कॉन्ट्रॅक्टरले 90 कोटी रुपयाचे डिस्काउंट ही पेनल्टी मध्ये बावनकुळे साहेब त्या ठिकाणी देतात। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आज अडचणीत आलेला आहे, शेतकरी कष्टकरी अडचणीत आलेला आहे। त्याच्याच बरोबर फक्त श्रीमंताचं पैशावाल्याचं तिथं कुठेतरी ऐकलं जातं, बाकी गरीबाला तसंच वाऱ्यावर सोडलं असं आमचं सगळ्यांचं मत आहे।